नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती आणि आपण कालच निफ्टीचं जे ॲनालिसिस केलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल असेल. ही लेवल कोणती होती? 19,036 ची. आपण 19,025 ची लेवल म्हणत होतो. खालच्या बाजूला 18,973 ची लेवल होती. आपण 18,975 ची लेवल आहे असं समजून सगळं ॲनालिसिस केलेलं होतं. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मार्केटमध्ये आता एक डाऊन ट्रेंड आपल्याला दिसायला लागलेला आहे आणि या डाऊन ट्रेंडमध्ये जोपर्यंत ह्या लेवलच्या वर जात नाही, मी सांगताना सुद्धा अशाच पद्धतीने सांगितलं होतं की जोपर्यंत वर जात नाही, लेवल टेस्ट करायला खाली येत नाही आणि पुन्हा वर जात नाही, तोपर्यंत आपल्याला तेजी होणार आहे असं मानायचं काही कारण दिसत नाहीये. आज काय झालं बघा. आज तुमच्या असं लक्षात येईल की आज मार्केटमध्ये गॅप अप ओपन झालं. जनरली काय होतं की डाऊन मार्केटमध्ये जेव्हा गॅप अप ओपन होतं त्यावेळेला लगेचच प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. मात्र आज एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला काय लक्षात आलं, ज्यांनी मागचे 2-3 दिवस सातत्यानं मार्केटमध्ये सेलिंग केलं होतं त्यांना आज गॅप अप ओपनिंग झाल्यामुळे अचानक लॉस दिसायला लागला आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी सुरुवातीला शॉर्ट कव्हरिंग केलं. आपल्याला लक्षात येईल हे अर्धा तास मार्केटमध्ये ही तेजी का झाली, याचं कारण असं होतं की ज्यांनी इथे सेलिंग केलेलं होतं आणि पोझिशन होल्ड केल्या होत्या, कारण आता एक प्रॉपर पद्धतीनं आपल्याला सेलिंगचा पॅटर्न दिसत होता. अचानक गॅप अप ओपन झाल्यामुळे त्या सगळ्यांना काय झालं बरं, ते ओपन कुठे झालं मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे. साधारण 50% लेवलच्या वर ओपन झालं आणि ज्या वेळेला एखाद्या ट्रेंडच्या 50% अपोजिट मार्केट जातंय, ओपन होतंय, त्यावेळेला नॅचरली ज्यांनी इथे शॉर्ट सेल केलेलं असणार, ज्यांनी इथे मंदी केलेली असणार, पुट बाय केलेले असणार, अशा सगळ्यांना जवळजवळ 70 ते 80% लोकांना लॉस व्हायला लागणार. कारण फारच थोडी लोक असणार ज्यांनी ह्यामध्ये शॉर्ट सेल केलं असेल. का बऱ्याच लोकांनी काय केलेलं असणार, बऱ्याच लोकांनी इथे कुठेतरी शॉर्ट सेल केलं, इथे कुठेतरी शॉर्ट सेल केलं, इथे कुठेतरी शॉर्ट सेल केलं. त्यामुळे जेव्हा इथे ओपन झालं त्यावेळेला 70 ते 80% लोकांना त्याच्यामध्ये लॉसेस दिसायला लागणार आणि त्याच्यामुळे ते पटापट काय करणार, आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करून टाकणार. कारण एक्सपायरीच आज आहे, आपल्याला त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंटला संधीच नाही. तुम्ही बघू शकता त्यामुळे पहिल्या अर्ध्या तासामध्ये वर गेलं. आपण वरच्या बाजूला दिलेलं जे तिसरं टार्गेट होतं परफेक्ट त्या टार्गेटला टच झालं आणि त्याच्यानंतर प्रॉफिट बुकिंग आली. हे नॉर्मली असं होतं. त्यामुळे तुम्ही जर बघितलं आणि हे सुद्धा सेलिंग येत असताना कायम लक्षात ठेवा की ते आपल्याला नॉर्मली काय होतं, गॅप अप ओपन इथे कुठेतरी झालं असतं आणि जर पहिल्यांदा सेलिंग आलं असतं तर ते इथपर्यंत खाली गेलं असतं. आता खूपच वर झालंय, त्यातल्या त्यात तिसऱ्या टार्गेटला आपण जाऊन आलोय, त्यामुळे खाली येताना आपल्याला जास्त खाली आलं नाही. कुठपर्यंत आलं ते सुद्धा आपल्याला एक इंटरेस्टिंग लेवल आहे, ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्यामुळे वर गेल्यानंतर पुन्हा खाली आलं आणि इथनं पुन्हा आपल्याला तेजी बघायला मिळाली. कारण ज्या कुणी ह्या सुरुवातीला शॉर्ट कव्हरिंग केलं नव्हतं त्यांना इथपर्यंत खाली आल्यानंतर काय झालं, त्यांनी मग शॉर्ट कव्हरिंग करायला सुरुवात केलं आणि त्याच्यामुळे मार्केट आपल्याला हे हळूहळू आपल्याला वर जाताना बघायला मिळालं. तर आता हे झालं आज कशा पद्धतीनं आपल्याला मूवमेंट झाली. मी तुम्हाला मुद्दाम काय करतोय, थोडासा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, मी तुम्हाला ह्याच लेवलला फिब रिट्रेसमेंट लेवल लावून दाखवतो. इथे जर तुम्ही बघितलं तर हा हाय होता आणि हा लो होता. तुमच्या अगदी परफेक्ट लक्षात येईल बघा. मी थोडं झूम करतो आता. 50% ची जी लेवल आहे ती लेवल इथे आहे बघा. ओके, ही 50% ची लेवल आहे. आपण जर बघितलं तर इथे ओपन झालं,
इथपर्यंतच खाली आलं. ह्या लेवलपर्यंत येण्याचं कारण काय होतं? ही 50% ची लेवल होती आणि त्यानंतर आपल्याला काय झालं? पुन्हा वर गेलं. वर जाताना इथे बघितलं तर लक्षात येईल की ही 78.6% ची लेवल होती, जी आपण तिसरं टार्गेट म्हणून ऑलरेडी दिलेली होती. त्यानंतर खाली येत असताना तुम्ही जर बघितलं तर हे आपण पहिलं टार्गेट म्हणून दिलेलं होतं. 19,075 ची लेवल होती. तुमच्या लक्षात येईल ज्या फिब रिट्रेसमेंटमध्ये आलेल्या लेवल, ज्या फिब रिट्रेसमेंटमध्ये लेवल येत आहेत त्याच लेवल आपण सुद्धा घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे काय झालं? त्याच सगळ्या लेवलला साधारणपणे 50% ची जी लेवल आहे आणि 38.2% ची लेवल आहे, हा एरिया सपोर्ट म्हणून काम करणार. कारण वर ओपन झालेलं होतं, इथून वर गेलं. टाइम फ्रेम 15 मिनिटाची आहे. अर्ध्या तासाची किंवा 1 तासाची असती तर तुम्हाला लक्षात आलं असतं इथपर्यंत येऊन थोडंसं खाली गेल्यासारखं दाखवून इथनंच वर गेलं असतं. तर त्याच्यामुळे इथे आपल्याला 15 मिनिटाची टाइम फ्रेम असल्यामुळे जवळजवळ ह्या लेवलपर्यंत खाली आलं. ब्रेकआउट झाल्यासारखा दाखवला खालच्या बाजूला आणि पुन्हा आपण वर जाताना बघायला मिळालो. इथे सुद्धा तुम्ही लावलं तर लक्षात येईल बराच वेळ वर जाताना सुद्धा शेवटचा तासभर, तास दीड तास ह्या लेवलला आपल्याला का अडचण येत होती ते आता तुम्हाला इथे लक्षात येत असेल. आणि शेवटी आपण वर जाऊन क्लोजिंग दिलेलं आहे. क्लोजिंग बघितलं तर 61.8% च्या वर आपल्याला आलेलं आहे. हे झालं आज निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि इथे आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल कशा पद्धतीनं काम करतात. मार्केटमध्ये पूर्वी काय झालंय, ओपनिंग कुठे होतंय याच्यावर आपल्याला पुढच्या सर्व गोष्टींचं जजमेंट घ्यायचं असतं. माझ्या मते हळूहळू तुम्ही जर हे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आता ह्या सर्व गोष्टी लक्षात यायला लागल्या असतील. आता आपण काय करूया? आता आपण वर जात असताना उद्यासाठीचं आपल्याला इथून वर जात असतानाच मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण काय करूया? जिथे क्लोजिंग आलंय त्या कॅन्डलचा हाय आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेऊया. आता इथे बघितलं तर तुम्ही साधारणपणे इथे घेऊ शकता किंवा तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे इथे घेऊ शकता. अशी दोन लेवल तुम्हाला इथे दिसत आहेत. तर आपल्याला साधारणपणे काय करायचं आहे? आता ही 15 मिनिटाची टाइम फ्रेम असल्यामुळे आणि ह्या दोघांमध्ये फारसा फरक नाही आहे, 91 आहे आणि 106 आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला साधारण एक 10-15 पॉईंटचाच फरक आहे. त्यामुळे आपण काय करू? सेफ साईडला थोडंसं खालच्या बाजूला घेऊया, कारण ही 19,100 ची लेवल आहे. तुमच्या लक्षात आलं असेल दोन इम्पॉर्टंट लेवल आपण कशा पद्धतीनं घेतल्या. आता 19,100 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल झाली, वरच्या बाजूची 19,150 ही लेवल झाली. आता आपण काय करूया? पुढच्या लेवल काढायला सुरुवात करूया. इथून समजा वर जाणार असेल तर 19,150 नंतर आपल्याला 19,200 हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे. त्यामुळे 19,200 ला मी इथे मार्क केलं. त्यानंतर 200 नंतर आपल्या लक्षात येईल की 250 च्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट असणार आणि 300 च्या आसपास आपल्याला तिसरं टार्गेट असणार. तर या पद्धतीनं वर जात असताना आपण वरची 3 टार्गेट मार्क केली आहेत. खाली येत असताना 19,100 च्या ज्या वेळेला खाली यायला लागलं तर आपण काय करू शकतो? 19,050 च्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट ठेवायला लागेल. तर 19,050 च्या आसपास आपण पहिलं टार्गेट ठेवूया. 19,000 च्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट ठेवायला लागेल आणि 18,950 च्या आसपास आपल्याला तिसरं टार्गेट ठेवायला लागेल. तर ह्या पद्धतीनं आपण 3 टार्गेट ठेवू शकतो. उद्या काय होईल? उद्या ओपनिंग कुठे होतंय ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आपण असं समजूया की फ्लॅट ओपनिंग झालं, या एरियामध्ये झालं, तर मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर वर आपल्याला 19,150 नंतर 19,200, 19,250 आणि 19,300 अशी टार्गेट आपल्याला हळूहळू येताना बघायला मिळू शकतात. मात्र फ्लॅट ओपन झालं आणि खालच्या दिशेनं जात असताना हे ब्रेकआउट झालं, 19,100 च्या खाली जर टिकत असेल तर मग काय होऊ शकतं? मग 19,050, 19,000 आणि 18,950 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा बघायला मिळू शकतात. तर ह्या पद्धतीनं आपल्याला निफ्टीचं ॲनालिसिस उद्यासाठी करायचं आहे. हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. आज सगळ्याच इंडेक्समध्ये म्हणजे तुमच्या लक्षात येईल 60-70% वेळा म्हणजे आपण आतापर्यंत जवळजवळ आता 380 पेक्षा जास्त व्हिडिओ आपण केलेले आहेत दैनंदिन विश्लेषणाचे आणि तुम्ही बघितलं असेल तर 70-80% आपली ॲक्युरसी असते की आपण ज्या लेवल काढतो त्याच लेवलला मार्केट रिस्पेक्ट करताना आपल्याला दिसत असतं.
फारच 10% 20% वेळा असं होतं की त्या लेवलला रिस्पेक्ट न करता मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळते. कारण मार्केटला 100% कुणीही प्रेडिक्ट करूच शकत नाही. तर हेच मार्केटची खासियत आहे. आता हे झालं बँक निफ्टीसाठीचे इम्पॉर्टंट लेवल. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे घेतली आहे. ही लेवल कोणती आहे? 43,086. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे घेतली आहे. ही कोणती लेवल आहे? 42,796. मग आपण काय समजणार? 42,800 ची खालची लेवल आहे, वरची लेवल आहे 43,100 ची. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला माहिती आहे साधारण 300चं अंतर आहे. त्यामुळे मी इथे एक सेंटर लाईन काढलेली आहे. साधारण 42,942 च्या आसपास ही सेंटर लाईन आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या 3 लेवल इथे इम्पॉर्टंट लेवल म्हणजे 2 इम्पॉर्टंट लेवल आणि एक सेंटर लाईन बघायला मिळते. काय होईल? नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा, ह्या वरच्या पट्ट्यामध्ये ओपन झालं आणि जर वर ब्रेकआउट येत असेल तर मार्केटमध्ये काय होऊ शकतं? 43,100 च्या वर टिकलं तर मग 43,200, 43,300 आणि 43,400 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र तसं झालं नाही तर काय होईल? इथून खाली जायला लागलं तर ही लेवल जर ब्रेक झाली 19,950 ची तर मग काय होईल? आपल्याला थोडंसं व्होलाटाईल होऊ शकेल. कारण मग वरच्या बाजूला रेझिस्टन्स, खालच्या बाजूला सपोर्ट, त्यामुळे इथे ओपन होऊन इथनं खाली जात असेल तर ह्या एरियामध्ये व्होलाटाईल होऊ शकतं आणि मग दुपारच्या सत्रामध्ये किंवा 1 तास दीड तासानंतर मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मग त्याच्यामध्ये मुवमेंट होऊ शकते. मात्र जर गॅप डाऊनच ओपन झालं तर आपल्याला काय होईल? मग मात्र एक शक्यता अशी निर्माण होईल की गॅप डाऊन ओपन झालं तर मग खालचे लेवल ब्रेक होण्याची शक्यता आहे आणि 42,800 च्या खाली टिकत असेल तर मग 42,700, 42,600 आणि 42,500 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. गॅप अप ओपन होत असेल तर कुठे ओपन होतंय? साधारण ह्या लेवलच्या आसपास ओपन होतंय, ह्याच्या आत, म्हणजे इथून एवढ्या एरियामध्ये होतंय का की ह्या एरियामध्ये होतंय? ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. ह्या पहिल्या एरियामध्ये झालं, इथे झालं तर काय होईल? पहिल्यांदा छोटंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर मग जी काय प्राइस ऍक्शन होईल त्यानुसार आपल्याला मुवमेंट बघावी लागेल. इथे झालं तर थोडंसं आपल्याला काय होईल? प्रॉफिट बुकिंग येईल. मात्र त्यानंतर जी काय मुवमेंट होईल ती आपल्याला प्राइस ऍक्शन नुसार ठरवावी लागेल. तर हे झालं बँक निफ्टी मधले इम्पॉर्टंट लेवल्स. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे त्याचा चार्ट मी तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी उपलब्ध करून देतोय. पुढचा चार्ट आहे फिन निफ्टीचा. फिन निफ्टीच्या इम्पॉर्टंट लेवल्स आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. मी थोडंसं ऍडजस्ट करतोय म्हणजे तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घ्यायला सोपं पडेल. तर ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हा झाला फिन निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लेवल, वरच्या 3 टार्गेट, खालचे 3 टार्गेट अशा पद्धतीनं आपल्याला सर्व लेवल दिसत आहेत. तर हे झालं फिन निफ्टीसाठी. आता आपण शेवटचा इंडेक्स जो आहे तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. तर त्याच्यासाठी आपण त्या लेवल सुद्धा इथे स्क्रीनवर दाखवायचा प्रयत्न करूया. तर आता मी इथे तुम्हाला त्या लेवल्स घेतोय. थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट केली की तुम्हाला त्या लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील. ओके. तर इथे तुम्ही काय करू शकता? ह्याचं सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि विश्लेषण करताना या पद्धतीनं तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चार्टचं जी टाइम फ्रेम आहे ही डेली टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट करायची आहे. आता आपण काय करूया? तुमच्यासाठी जे काही मी स्टॉक काढलेले आहेत त्या सर्व स्टॉकना एकत्रित करूया. तर इथे मी तुमच्यासाठी एक 4-5 स्टॉक काढलेले आहेत. पहिले 2 स्टॉक आहेत हे तेजीचे स्टॉक आहेत. पहिला स्टॉक आपण बघूया जो आहे आरईसी लिमिटेडचा. आरईसी लिमिटेड मध्ये काय झालंय बघा, आज आपल्याला मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर एक प्रॉपर पद्धतीनं तर तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसेल. इथपर्यंत खाली आलं, इथपर्यंत वर गेलं, इथपर्यंत खाली येऊन वर चाललंय, म्हणजे हा डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय आणि ह्याच्यावर ब्रेकआउट आलेला आहे. आता काय व्हायला पाहिजे? हा हाय ब्रेक करून एक 15-20 मिनिटं मार्केट जर वर टिकलं आजच्या हायच्या वर तर आरईसी लिमिटेड मध्ये खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. साधारणपणे इथे दिसतंय की 260 रुपयाच्या आसपास हा लो होता आणि आपण इथे बघू शकतो की 300 रुपयाच्या आसपास ब्रेकआउट लेवल होती, म्हणजे 40 रुपयाची इथे लेवल आहे. अर्थात हे काय 40 रुपयाचं टार्गेट लगेच येईल असं नाही, पण 340 रुपयापर्यंत आरईसी लिमिटेड मध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा स्टॉक जाताना बघायला मिळू शकतो. तर तुम्ही सुद्धा ह्याच्यावर अनालिसिस करून लक्ष ठेवून ह्याचा सुद्धा अभ्यास
करू शकता. तर हा झाला पहिला स्टॉक. दुसरा स्टॉक आहे पीएफसी. आरईसी म्हटल्यानंतर दुसरा स्टॉक हमखास कुठला असणार? पीएफसी असणार, कारण ह्या दोन्हीही गव्हर्नमेंटल बँकिंग सेक्टर मधल्या कंपन्या आहेत. तर इथे तुम्ही जर बघितलं तर इथे सुद्धा काय झालंय, आपल्याला मागचे अनेक दिवस ह्या लेवलला रेजिस्टन्स फेस करायला लागतो. ही लेवल कोणती आहे? 250-51च्या जवळची लेवल आहे. त्यानंतर ही वरची लेवल आहे. इथे सुद्धा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथे थोडंसं वर गेलंय, इथे थोडंसं वर गेलंय आणि आज आपल्याला त्याच्या वर चाललोय आपण. म्हणजे साधारणपणे 250 रुपयापासून 258 रुपये हे 8 रुपयाची जी लेवल आहे, हा रेजिस्टन्स आहे, तो आता ब्रेक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तसं जर झालं तर काय होऊ शकतं? ह्या स्टॉकमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर खाली 230 आहे, वर 260 रुपये, म्हणजे 30 रुपये आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 290 रुपये 300 रुपयापर्यंत हा स्टॉक येणाऱ्या काळात इथनं ब्रेकआउट आलं आणि टिकत असेल तर जाऊ शकतो. तर ह्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. तर हे झाले दोन स्टॉक जे तेजीचे होते. आता आपण मंदीचे काही स्टॉक बघणार आहोत, ज्यामध्ये सगळ्यात पहिला आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस, जो मी ह्याच्या आधी सुद्धा तुम्हाला दिला होता. आता ह्याच्यामध्ये काय झालंय की आपल्याला ही जी इम्पॉर्टंट लेवल होती, ही आता आपल्याला सपोर्ट म्हणून जी कायम काम करत होती, ती आता ब्रेक झालेली दिसली, म्हणून हा स्टॉक मी ह्याच्या आधी तुम्हाला काल सुद्धा दिलेला होता. मात्र आज काय झालं, तुम्ही बघितलं तर ह्या लेवलच्या थोडंसं वर ओपन झालं, वर जाण्याचा प्रयत्न झाला, हा हाय बनला, पुन्हा खाली येऊन इथे क्लोज झालंय. आता आपल्याला डबल कन्फर्मेशन झालं, म्हणण्यापेक्षा ट्रिपल कन्फर्मेशन झालं. पहिलं कन्फर्मेशन काय, या खालच्या ही जी सपोर्ट लेवल होती त्याच्या खाली आज दुसऱ्यांदा क्लोजिंग दिलंय. कधीही दोनदा क्लोजिंग दिलं नव्हतं बघा. इथे एकदाच दिलं होतं, इथे एकदा दिलं होतं, दुसऱ्या दिवशी वर येऊन क्लोज केलं. आज दोनदा क्लोजिंग दिलंय, म्हणजे ही झाली पहिली कन्फर्मेशन. दुसरी कन्फर्मेशन, ही सपोर्ट लेवल ब्रेक केलेली आहे आणि आपल्याला इथे इनसाइड कॅन्डल बनलेली आहे. इनसाइड कॅन्डल बनली, हे झालं दुसरी कन्फर्मेशन. आणि तिसरी कन्फर्मेशन अशी आहे की ही जी आजची कॅन्डल बनली आहे, ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे. इनसाइड बेअरिश कॅन्डल आहेच, त्याबरोबर शूटिंग स्टार पण आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला आजचा लो ब्रेक होईल, त्यावेळेला ह्या स्टॉकमध्ये एक जोरदार सेलिंग बघायला मिळू शकतं. साधारणपणे आपल्याला असं लक्षात घ्या की 875 वगैरे रुपयाच्या खाली जेव्हा हा स्टॉक टिकेल, तेव्हा त्याच्यामध्ये अगदी 840 रुपयापर्यंत खाली जाताना खाली जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपल्याला हा स्टॉक सुद्धा विश्लेषणासाठी, अभ्यासासाठी लक्षात ठेवायचा आहे. तर हा झाला पुढचा स्टॉक. आता आपण त्याच्या पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आहे टेक महिंद्रा. टेक महिंद्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येते मागचे बरेच दिवस काय होतंय, हे बघा, सेलिंग झालं, एक बाउन्स येतोय, सेलिंग झालं, एक बाउन्स येतोय, सेलिंग झालं, एक बाउन्स येतोय आणि पुन्हा सेलिंग व्हायला लागलंय. आता काय होऊ शकतं, एक तर ह्या लेवल पर्यंत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, 1098, आपण असं म्हणू 1100ची लेवल, म्हणजे अजून 15 रुपये खाली येण्याची शक्यता आपल्याला टेक महिंद्राच्या स्टॉकमध्ये आहे. मात्र जर इथपर्यंत खाली आलं तर ही लेवल सुद्धा ब्रेक करणार अशी शक्यता आपल्याला नक्कीच दिसते. मग काय होऊ शकतं, अगदी 1080 पर्यंत, म्हणजे अजून 30-35 रुपये आपल्याला खाली जाताना बघायला मिळू शकतो. तर हा झाला टेक महिंद्राचा हे स्टॉक, ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप सेलिंग होताना, कंटिन्यू होताना बघायला मिळते. आता आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे, जो आहे हिरो मोटोकॉर्प. हिरो मोटोकॉर्प ह्या ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या कंपनीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आज खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. आणि ह्या सेलिंगनं काय केलं, तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं, एक मिनिट आपण सरळ लेवल काढूया. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मागच्या अनेक दिवसांना इनगल्फ केलंय. मी इथे मोजून दाखवतो, 1 2 3 4 5 दिवसाचे जे काही रेंज होती त्याला इनगल्फ केलंय. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीची मुवमेंट होते, त्यानंतर ह्या लेवलचा लो तुटला की ह्याला एक फॉलोअप मिळू शकतो आणि ह्या स्टॉकमध्ये आपल्याला 2920 रुपयापर्यंत सेलिंग येताना बघायला मिळू शकतं. अर्थात हे काही एका दिवसात येणार नाही, 2 दिवसात येणार नाही, काही दिवस लागू शकतात, पण आपण ह्याचं विश्लेषण, ह्याचा अभ्यास नक्कीच आजपासून चालू करू शकतो. तर हे झालं
इंडेक्स बरोबर काही स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.